श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करत असताना आपलं मन प्रसन्न असावे आणि प्रसन्नता म्हणजेच परमेश्वराचा आशीर्वाद. आपण फक्त वाचतो आणि वाचण्यामध्येच फक्त आपण प्रत्यक्षात विसरून जातो. परंतु आपण कोणतेही काम करत असताना आपल्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये आनंद असला पाहिजे. खरंच आपल्या चेहऱ्यावर आनंद आहे का, हे प्रथम स्वतःला आपण विचारावं. आपण कुठलंही काम करत असताना आहे ना, आपल्या चेहऱ्यावर हसणं नसतं आणि मनामध्ये आनंद सुद्धा नसतो. आपल्या मनामध्ये फक्त क्रोध असतं की ह्याला कसं काय जमलं किंवा हिला कसं काय जमलं, ह्या देहाने माझ्यापेक्षा काम कसं पूर्ण केलं. आपण विचार करतो की नाही? नक्कीच. जेव्हा आपण समाधानी किंवा आनंदी असतो तेव्हा परमेश्वराच्या कृपेसारखं प्रत्यक्षपणे आपला देह असतो. मग आपल्यावर परमेश्वराची कृपा असणं गरजेचं आहे, कारण ती मनाची एक सकारात्मक आणि उच्च अवस्था असते. आता परमेश्वराची कृपा आपल्याला केव्हा प्राप्त होईल? जेव्हा आपण परमेश्वराच्या कृपेमध्ये, परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये, परमेश्वराच्या चरणाशी ज्यावेळी आपला देह असेल तेव्हाच ना. आनंद महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणाले, जीवनामध्ये पैसा कमव अथवा नको कमवूस, परंतु जीवनामध्ये आनंद कमावशील ना तर सर्वांहून श्रेष्ठ आहे. तुझा देह हसरा प्रत्यक्षपणे स्वभाव निर्मळ आणि त्याचप्रमाणे इतरांशी वागत असताना, बोलत असताना कायम उत्तम प्रकारे बोलणं, इतरांच्या मनाला आपण इजा पोहोचवू नये. बरोबर की नाही? मनाला झालेली दुखापत. मग शेवटी समर्थ म्हणाले, कामाचा निकाल काही लागो, विचार नाही करायचा, पण ते काम करत असताना आपण आनंदात असणं महत्त्वाचं आहे. उद्या परीक्षा आहे. आपण काय विचार केला? 1 महिन्या अगोदर प्रत्यक्षपणे आपण अभ्यास करत राहिलो. आता परीक्षा आहे. पेपर कसे जातील माहीत नाही. परीक्षा कशी असू दे, पेपरला प्रश्न कोणतेही असू दे, परंतु आनंदी असणं महत्त्वाचं आहे. कारण कामाचा निकाल ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळतो, त्यावेळी आपण केलेले कार्य हे उत्तम प्रकारे जर असेल तर चांगला निकाल लागेल. आणि परंतु जर आपण एखाद्या कामामध्ये जर आपण ते कार्य उत्तम प्रकारे पार पाडलं नाही किंवा त्या कामामध्ये आपण चुकीचं कार्य करून ठेवलं तर आपल्याला काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. मग सातत्यपणा, सकारात्मक दृष्टिकोन. आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? प्रसन्नता म्हणजे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा एक मार्ग. आता सकारात्मक दृष्टीने आपण विचार करतो ना, परंतु सकारात्मक दृष्टीने विचार करत असताना आपला देह त्या विचारांमध्ये नकारात्मक असतो. आपण फक्त बोलून देतो, अरे मी पॉझिटिव्ह आहे, मी सकारात्मक विचारांनीच काय करत असतो, प्रत्येक प्रश्न सोडवत असतो. परंतु आज त्याच्या वाटेला पूर्णपणे नकारात्मक विचार आलेले आहेत. कारण ती व्यक्ती एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना नकारात्मक विचार घेऊन आली आणि नकारात्मक विचार ज्यावेळी त्याच्या मनामध्ये पेरले गेले त्यावेळी ती नकारात्मक बोलू लागली. मग आपण विचार करायचो, अरे या व्यक्तीकडे खूप काही होतं, भरपूर ज्ञान होतं, परंतु ही या व्यक्ती अशी का बोलत आहे? आपल्यावरती सुद्धा देवाचे आशीर्वाद, देवाचं प्रेम असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आनंदी आणि समाधानी असायचो तेव्हा आपण देवाचा आशीर्वाद आणि अनुभव घेत असतो. देवाचा आशीर्वाद
बघा, देवाची कृपा ही आपल्यावर कायम असते, परंतु आपला विश्वास कमी होत असतो. आपले महत्त्व केव्हा कमी होतात? जेव्हा आपण आनंदी आणि समाधानी राहत नाही तेव्हा. आपलं मन जे आहे ना आणि आपले शरीर नेहमी सुसंगत आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारची सवय असणं गरजेचं आहे. आता निरोगी कसं राहील? भाग का दिलेला आहे की बघा, प्रत्येक व्यक्तीला जर आपण आता विचारायला गेलो तर प्रत्येक जण आता आजाराचं कारण आपल्याला पाहायला मिळतं. आजाराचं कारण तो व्यक्ती सांगत असतं. मग आपण काय विचार करतो, अरे जगामध्ये मीच तेवढा सुखी आहे की मला कुठलाही आजार नाही. मग असा आपण विचार करतो. परंतु संगत ही उत्तमाची असणं आवश्यक आहे. संगतीच्या जोरावर उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे कार्य करणं खूप गरजेचं आहे. जसं देवाचा आशीर्वाद आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, तसं आपण ताणतणावामध्ये अडकून पडलेलो आहोत. मग मनाला असलेल्या बघा जे ताण आहेत ते ताण कसे कमी होतील? ताणतणावाशिवाय जगण्याचा प्रयत्न जर आपण करायला गेलो तर मन आणि शरीर दोन्ही व्यवस्थित काम करतील. आता ताणतणावाशिवाय जगण्याचा प्रयत्न केला तर शरीर आणि मन दोघं कसंही व्यवस्थित काम करतील ते सुद्धा आपण पाहू. आपल्या मनासारखं जर कार्य होत असेल, मनाला आवडणारी बघा कर्तव्य असतील, तर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. कारण का? आवडीचं काम. परंतु त्या गोष्टीची आपल्याला खरंच माहिती नाही आहे. आता जे पक्षी होते बघा, पशु पक्षी गुणवंत त्याची कृपा करीती समर्थ. आपल्याला काही पक्षी डोळ्यांनी दिसतात, त्यांच्याविषयी आपण बोलू शकतो. कारण का? ते आपल्या दररोज फिरणाऱ्या बघा, प्रत्यक्षात प्रवासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, पुस्तकातून त्यातून माहिती मिळते. परंतु काही पक्षी असे असतात की आपल्याला बघा ओळखसुद्धा नसते आणि आपल्याला त्याविषयी काहीच कल्पना नसते. मग आपण काय बोलणार? मग शेवटी शून्यच ना. म्हणजे विचार जर केला तर आपला देह सकारात्मक दृष्टिकोनातून परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आणि जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद कसा घेईल हे पाहणं गरजेचं आहे. आयुष्यात जर आपण आनंद ठेवत नसू, बघा तर समर्थ म्हणाले, आनंद जर तू घेत नसशील, सगळे लोक जसे जीवन जगत आहेत त्याप्रमाणे जर जगायला जाशील तर प्रत्यक्षात मोठे प्रसंग, मोठे संकट पाहायला मिळते. कारण का सांगितलेलं प्रत्येक वेळेला का भाग द्यावा लागला की प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करत असताना आपलं मन बघा प्रसन्न का असावं? देवाचे न प्रसन्नपणे सांगितलं. जे जे घडे बोलणे तेथे अत्यंत श्लाघ्यवाने यानावं प्रासादिक. का सांगितलं? बरोबर की नाही? परंतु आपण मन प्रसन्न ठेवतच नाहीये. मनाला क्रोध कसा येईल हे पाहत असो. मनाला क्रोध येता कामा नये. आवर घातली पाहिजे. आपल्याला नाही तर मनावर प्रत्यक्षपणे बघा आपण विचार करतो, परमेश्वराच्या कृपेने सर्व काही चांगलं होईल एवढं फक्त बोलून राहतो. परंतु खरं ज्याप्रमाणे आनंदाचा महत्त्वाचा निकाल जसा आपल्याला पाहायला मिळाला, तसा निकालाची अपेक्षा न करता उत्तम प्रकारे कार्य करणं बघा किती महत्त्वाचं आहे. म्हणून प्रसन्नता आपल्यामध्ये असली पाहिजे. आयुष्याकडे वाटचाल करत असताना नेहमी आपल्यामध्ये सुद्धा निगेटिव्हपणा नको. नकारात्मक जर विचार असतील ना तर जिथे जिथे बघा नकारात्मक विचार येतील तिथे सकारात्मक दृष्टिकोनातून आपण एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. लोकांच्या विचारांमध्ये किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आपण विचार करतो ना, मला एखादं काम करायचं होतं परंतु ते राहून गेलं.
राहून गेलं नाही तर आपण तिथे कंटाळा केला. आपल्याला जे काम करायचं आहे ना ते आवडीने केलं पाहिजे आणि आवडीने जेव्हा तू पूर्ण करशील त्यावेळी ते काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. जय जय रघुवीर समर्थ.